नाशिकच्या भोंदू अशोक खरातनं महिलांचं शोषण केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता ठाण्यामधून फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आलाय। तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे, तुम्ही मरणार आहात असा बनाव करून हा कसिनो बाबा लोकांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा। याच पैशांनी हा कसिनो बाबा गोव्यात जाऊन 5 स्टार हॉटेलची मजा घ्यायचा। मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा या नावानं हा भोंदू बाबा ओळखला जातो। यानं मुंबई, ठाण्यात आणि राज्यात अन्य काही ठिकाणी किंवा अन्यही काही राज्यात अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय। बाबाच्या बँक खात्यामध्ये अनेकांनी लाखो कोट्यवधी रुपये पुरवल्याचे पुरावे सुद्धा पोलिसांना मिळालेत। या रॅकेटमध्ये अजून किती जण सहभागी आहेत याचा शोध आता ठाणे पोलीस घेत आहेत। काही जादू केलेले आहे, त्यासाठी पीडित महिलेला अघोरी पूजा करावी लागेल, त्याचबरोबर आर्थिक सोबत येण्यासाठी काही उपाय करावे लागेल असे सांगून आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी सदर पीडित महिलेची फसवणूक करून तिच्याकडून जवळपास 2.5 कोटी रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदी दागिने अशी रक्कमचा अपार केलेला आहे। तिची फसवणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 हे करीत आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अनेक महिलांची तसेच अनेक पीडितांची फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी विविध कलमांवर गुन्हे दाखल आहेत। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अपहार करून जे पैसे कमवले किंवा जे अपहार करून फसवणूक करून जे पैसे कमवले त्या पैशाची विल्हेवाट तो गोवा येथे जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गोवा येथे जाऊन जुगार खेळणे आणि इतर काही आक्षेपार्ह गोष्टी करणे असं या संपूर्ण तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे।